आजपर्यंत 15 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणीही कुठल्याही विरोधी प्रस्थापित पक्षाने आमदाराला प्रश्न विचारलेला नाही। आमदाराच्या मार्फत झालेल्या विकास निधीच्या मधून झालेल्या कामांचा दर्जा काय, त्या निकृष्ट कामाची कुणीही पोलखोल केलेली नाही। या तालुक्यातल्या ज्या नागरी समस्या आहेत त्याला वाचा सुद्धा कुठल्याही प्रमुख विरोधी पक्षांनी केली, वाचा फोडण्याचं काम सुद्धा केलेलं नाही। समाजामध्ये प्रबोधन घडवून आणून जागृती करण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं नाही। आणि म्हणून ही जी विरोधकाची पोकळी या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम पोटतिडकीनं ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। नागरी समस्यांना आम्ही वाचा फोडलेल्या आहेत। समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवून लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पत्रकार बांधव ज्या पद्धतीने लिहून समाजामध्ये जागृती करतात त्याप्रमाणे आपल्या भागातल्या सर्व राजकीय सामाजिक घडामोडींवरती अभ्यासपूर्ण लिखाण करून आणि ते लोकांपर्यंत पोहोचून जागृती घडवून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे। सभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा प्रकारे या मतदारसंघातल्या जनतेला वेठीस धरून हुकुमशाही कारभार या मतदारसंघामध्ये राबवणाऱ्या आमदाराला हरवणं ही आमच्या सगळ्या समविचारांची भूमिका असली पाहिजे। त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे। परंतु आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीला प्रचंड मोठं यश मिळाल्यामुळे या मतदारसंघातून 40,000हून अधिक लीड त्या ठिकाणी विद्यमान खासदाराला मिळालेली असल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स दिसून होते वाढलेली आपण पाहत आहोत। आणि अशा प्रकारची इच्छुकांची भावगर्दी वाढलेली असताना सुद्धा खऱ्या अर्थानं सक्षम म्हणावा असा एखादाही उमेदवार जनतेच्या मनामध्ये दिसून येत नाही। आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीनं एकत्र यावं, घटक पक्षांनी एकत्र यावं, त्यांच्या समविचारी संघटनांना आणि व्यक्तींना त्यांनी एकत्र करावं आणि या येऊ घातलेल्या निवडणुकीची रणनीती त्यांनी आखावी। त्यासाठी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, म्हणून अनुसूचित प्रवर्गातील जेवढ्या काही जाती आहेत त्या सर्व जात बांधवांना एकत्र करावं आणि प्राधान्यक्रमाने त्यांना विचारात घेऊनच उमेदवार निवडावा। कारण आपण पाहतो की राजकीय आरक्षणाची फार मोठी दुर्दशा या देशामध्ये झालेली आहे। जरी राजकीय आरक्षण महिलांना असलं तरी महिलांच्या पाठीमागे पुरुष काम करत असतो, महिला ही फक्त कटपुतली असते। त्याचप्रमाणे राखीव मतदारसंघामध्ये सुद्धा उमेदवार जरी राखीव जातीतला असला, आरक्षित जातीतला असला तरी सुद्धा उमेदवार निवडण्याचे अधिकार मात्र सवर्ण जातीमध्ये आहेत, प्रस्थापितांच्या हातामध्ये आहेत, दहनदांडग्यांच्या हातामध्ये। आणि म्हणून त्यांच्या हातामधले हे अधिकार काही मुठभरांच्या हातामधले हे अधिकार काढून घेत आरक्षित जातीतल्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं, त्यांच्यातून त्यांनी उमेदवार ठरवावा आणि तो उमेदवार महाविकास आघाडीने द्यावा। यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपासून ते पक्षश्रेष्ठीपर्यंत एक प्रकारचा दबाव, एक प्रकारचा आग्रह या सगळ्या लोकांनी निर्माण करावा। आणि ही हुकुमशाही जर का मोडीत काढायची असेल तर त्याला कुठली तरी दिशा लागणार आहे, शिस्त लागणार आहे, चांगल्या प्रकारची रणनीती लागणार आहे आणि ती रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीनं तात्काळ पावलं उचलावीत अशा प्रकारचं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। विकास करायचा असेल तर त्याला आपण फक्त ठोसून खाऊ घालत नाही, तर त्याचा शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या सर्व अंगाने त्याचा कसा विकास होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। परंतु फक्त निधीचे आकडे आणि आकड्यांचा फुगवटा दाखवून या तालुक्याचा फार मोठा विकास होत आहे असं एक भ्रामक चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण केलं जात आहे। हा भ्रम लोकांच्या मनातला काढून टाकण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या मतदारसंघामध्ये सत्ता बदल होण्याची नितांत आवश्यकता आहे याची आम्हाला जाणीव झालेली आहे। आणि त्या जाणीवेमधून आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना नम्रपणे विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत की एका 3 टर्म सत्तेत राहिलेल्या पैलवानाला जर का आपल्याला हरवायचं असेल तर तशाच प्रकारचा तुल्यबळ पैलवान आपल्याला द्यावा लागणार आहे आणि त्याच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचं आणि समविचारी पक्ष, संघटना, व्यक्तींचं पाठबळ आपल्याला उभं करावं लागणार आहे।